जय भीम जय संविधान। मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे. आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल. पिंपरी चिंचवड शहरामधून जाती उपवर्गीकरणाच्या माध्यमातून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातून निगडी भक्तिशक्तीपासून ते तहसील कार्यालयापर्यंत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आपण हे दृश्य पाहतात की सर्वस्व आनंदराज आंबेडकर साहेब यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला होता. सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन सर्व पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज हा महामोर्चा भव्य हजारोच्या संख्येने आपण भक्तिशक्ती त्या उड्डाणपुलापासून ते निगडी सिग्नल समोरील तहसीलदार ऑफिस इथपर्यंत हा मोर्चा निघालेला आहे. त्याच्यामध्ये महिला भगिनी पुरुष मोठ्या प्रमाणामध्ये तरुण युवक आजच्या या मोर्चामध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या या मोर्चाचा 1 महिन्यापासून हा महामोर्चाची आयोजन समिती यांनी नियोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात केलेली होती. आणि ही जाहिरात केल्यानंतर जाती उपवर्गीकरण बगड्याच्या माध्यमातून होऊ नये यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार अनुसूचित जातीच्या ज्या 53 जाती आहेत त्यांचं वर्गीकरण होऊ नये म्हणून हा मोर्चा निघालेला आहे. या मोर्चामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडत असताना जणू काही निसर्गानेच हा वर्षाव केलेला आहे पावसाच्या रूपामधून. आपण पाहतात की भव्य असं मोर्चा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण युवक सर्व सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील जनसमुदाय मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेला आहे. आपण पाहतात की अण्णाभाऊ साठेंना मानणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा सर्व जाती धर्मातून आज या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते. मोठी गाडी डीजीची या मोर्चामध्ये सहभागी झालेली होती. आणि आपण पाहतात की वेगवेगळ्या घोषवाक्याच्या माध्यमातून फलक हातामध्ये घेऊन बहुजनहिताय लाईव्ह चॅनलला अनेक जण हात करताना सहभागी झालेली जे भीम अनुयायी आहेत आपण ते दृश्य आपण पाहिलेलं आहे. आणि निश्चितपणे या मोर्चाच्या माध्यमातून ज्यांना वर्गीकरण करण्याचं ज्यांचा प्रयत्न आहे आणि आपण पाहतो की सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे त्यांची जागा दाखवण्याचं पिंपरी चिंचवड शहरामधून भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. यामध्ये सर्व मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस अधिकारी सर्व वेगवेगळ्या माध्यमातून यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेव्हा या मोर्चाचा भव्य असा महामोर्चाचं जेव्हा रूपांतरण निळ्या आपण झेंड्याखाली आपण पाहतात की मोठ्या प्रमाणामध्ये एकच झेंडा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि कुठे तर बाबासाहेबांना मानणारा वर्ग जो आहे तो एका झेंड्याखाली एका ध्वजाखाली एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी बाबासाहेबांचे स्टॅच्यू फोटो दिसतात आणि हातामध्ये वेगवेगळे वाक्य आपण घेतलेले भीमान्यांनी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. जी या महामोर्चाची समिती आहे त्या समितीचे सर्व जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आपण पाहतात की त्यांना गळ्यामध्ये ID कार्ड दिलेले आहेत
आणि त्या आय डी कार्डच्या माध्यमातून सहभागी झालेले आपण हे भीमानुयायी पाहतात, जे बाबासाहेबांना मानणारे, अण्णाभाऊ साठेंना मानणारे आपण यामध्ये सहभागी झालेले आहेत. काही अनेक विहारातले जे बौद्धचार्य आहेत, धम्मचार्य आहेत, अनेक असे धम्मप्रचार करणारे ते सुद्धा आजच्या या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पिंपरी चिंचवडच्या सर्व स्तरातून, इस्लाम एरियापासून सर्व स्तरामधून आज उच्च वर्णीय वस्तीमधून आज एकत्र या जाती उपवर्गीकरणाला शय देण्यासाठी एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. प्रचंड पाऊस होता काल. त्या पावसामध्ये जेव्हा आम्ही शूटिंग केली, त्या शूटिंगमध्ये मोबाईलला सुद्धा प्रॉब्लेम आलेला होता, म्हणून आम्हाला ही महामोर्चाची जी व्हिडिओ काढलेली होती बहुजनिता लाईव्ह चॅनलने, ती दाखवण्यास आम्हाला विलंब झालेला आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे आणि भव्य असा मुसळधार पाऊस असताना या मुसळधार पावसामध्ये हे सर्व टिपणं, याचं प्रक्षेपण करताना खूपच कठीण गेलेलं होतं, अवघड होतं. खूप प्रयत्न आम्ही करत होतो कॅमेऱ्यावर छत्री धरण्याचा, परंतु प्रचंड गर्दी होती आणि त्यामधून जेवढं शक्य आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतात. आपण पाहतात की जी महामोर्चाची समिती आहे, त्या महामोर्चाच्या समितीचे सर्व पदाधिकारी निगडी चौकामध्ये आलेले आहेत. निगडी चौकामध्ये हा मोर्चा आलेला आहे आणि त्यामध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात. पाऊस चालूच आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे साहेबसुद्धा बहुजनिता लाईव्ह चॅनलला या ठिकाणी हात दाखवलेला आहे आणि निश्चितपणे प्रत्येकाला त्यांच्या या कार्याची प्रेरणा घ्यावी. जिथे कुठे अन्याय असेल, त्या ठिकाणी फुले आंबेडकर विचारधारेचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी निश्चितपणे ते सर्वात पुढं समाजासाठी असतात. त्यांचं योगदान निश्चितपणे प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल, तरुण युवकांना प्रेरणादायी ठरेल असं त्यांचं कार्य. तुम्ही पाहिले की व्हीलचेअरवर ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. निगडी चौकामध्ये मोर्चा आलेला आहे आणि जवळच तहसीलदार ऑफिस आहे. त्या तहसीलदार ऑफिसच्या थोडं पुढं चौकामध्ये भव्य असा स्टेज लावलेला आहे सभेसाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषणा इथं आपल्याला अभिमान देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक जण ओळख देणारे आहेत, ओळखीचे आहेत, परंतु निश्चितपणे आपण नाव नाही घेणार, कारण अनेक माझे मित्रपरिवार याच्यात सहभागी झालेले होते आणि पाहतात की भव्य असा डीजी, या डीजीच्या माध्यमातून हा मोर्चा जेव्हा चौकात आलेला होता निगडी चौकामध्ये, तेव्हा डीजीच्या तालावर आपण या ठिकाणी सहभागी झालेला तरुण युवक भगिनी भर पावसामध्ये कोणाला छत्र्या असत्याल नसत्याल तरी यामध्ये प्रचंड भिजलेल्या या अवस्थेमध्ये आज संविधानासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला खऱ्या अर्थानं इथे एकत्र येऊन जाती उपवर्गीकरणाचा जो सत्ताधाऱ्यांनी फडणवीस साहेबांच्या त्या मंत्रिमंडळाने जो घेतलेला आहे आणि त्याला काही आमदार मातंग समाजाचे त्यामध्ये सहभागी होऊन ते उपवर्गीकरण झालं पाहिजे, त्यासाठी जो घात घातलेला आहे त्यांच्या विरोधात आज हा मोर्चा निघालेला आहे.
आणि निश्चितपणे त्यांची जागा त्यांना दिसेल की पिंपरी चिंचवड शहरामधून सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातून कुठलेही गटतट, सगळेच गटतट एकत्र सहभागी होऊन आज या घटनेला विरोध करताना भव्य असा महामोर्चा, त्यामध्ये हजारो संख्येने सहभागी झालेले आहेत. थोडा पाऊस उघडलेला आहे, परंतु हे दृश्य जेव्हा पाहतात की निश्चितपणे डीजेच्या तालावर या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी या समितीने जे कष्ट घेतलेलं होतं त्याचं चीज कुठं तर झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रचंड पाऊस असतानासुद्धा लोक आज एवढ्या भव्य मिरवणुकीमध्ये, महामोर्चामध्ये सहभागी आपल्याला झालेला पाहायला मिळतात. कारण पावसाचा प्रचंड पाऊस होता आणि त्या पावसामधून शूटिंग करताना आणि त्याच्यात संगीत, समोरून गाड्यांचा आवाज, आणि याच्यामध्ये आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही बहुजन हिताय लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून व्हॉईसद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व विहार या समितीने भेट दिलेली होती, त्यांच्यासोबत चर्चा केलेली होती. सर्व क्षेत्रातले सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी प्रत्यक्ष जाऊन भेट दिलेली होती समितीने. आणि सहभागी होण्यासाठी, या महामोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकाला त्यांनी आव्हान केलेलं होतं आणि निश्चित त्या आव्हानाला हा प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातून हे दृश्य निश्चितपणे, जर पाऊस जर नसता, लाखोची संख्या आज यामध्ये सहभागी झालेली असते. तरी हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी आपण पाहतात की अशोक सर जे गझल गायक आहेत ते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांचे सर्व सहकारी मित्र त्यामध्ये सहभागी झालेले आहेत. निश्चित ही प्रेरणा प्रत्येकाला घ्यावीच लागल आणि या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जे आपल्यामध्ये तेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मातंग समाजामध्ये आणि बौद्धांमध्ये, तो थांबला पाहिजे. आणि सर्वच आपण एकच आहोत, बाबासाहेबांचेच अनुयायी आहोत. तर अण्णाभाऊसाठी आज जिवंत असते तर निश्चितपणे ह्या गोष्टी घडल्या नसत्या. संविधानाला धरूनच या वर्गीकरणाला निश्चितपणे विरोध दर्शवला असता. आपण पाहतात स्टेज आहे हो, जिथे सभा होणार आहे, त्या सभेचं मुसळधार पावसामध्ये सर्वच जण नेते मंडळी बसलेले आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातूसुद्धा भर पावसामध्ये, आमदार हे सुद्धा भर पावसामध्ये इथे बसलेले आहेत, जमलेले आहेत. आणि पाहतात की प्रचंड अशी गर्दी त्यांना ऐकण्यासाठी आलेली आहे. आपण हे दृश्य निश्चितपणे जास्तीत जास्त लोकांमध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि बहुजन हिताय लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांमध्ये घेऊन जाऊन लाईक, कमेंट करायचं आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्याला आपली प्रत्येकाची प्रतिक्रिया द्यायची आहे. निश्चितपणे याला आपला जर विरोध असेल तर विरोध आपण दर्शवायचा आहे, विरोध नसेल तर तसंही आपण दर्शवायचं आहे. आपल्याला काय वाटतं ती भूमिका या ठिकाणी ठेवावी अशी विनंती करतो.